ऐकितली ही कथा त्यांच्या सकळ मनोरथा भवानी पूर्वी श्री शिवरायला सागर भवानी गिरिराज पवित्र संत रामराव कृते वनितो श्याम सुंदर सप्तदशमोध्याय गोरा पुंडलिका वद श्री ज्ञानदेव तुकाराम सेवालाल महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुवे नमः, श्री सेवालाल नमः, श्री संत रामराय नमः। जय जय जगदंबा भवानी सेवालाल परवरदायिनी। जय जय माता माता सगुणी प्रथम वंदन तव चरणी। श्रीना पट्टणा निवासी सद्भक्ताला सांभाळीशी निवारुण्या संकटाशी क्षणोक्षणी रक्षिले भक्ताला। आता वंदन भीमसुता धर्मणी जाती माता आहे हो या कृपावंता प्रेरणा दिली ग्रंथाशी पूर्ण करावया। शिव अवतारी परमेश्वरा हिमनग जाता शिवशंकरा नमो नमो अर्पा पर्णावरा कृपा द्यावी। राजो गेला साशी अवतला बंजारा कुळाशी तारावया सर्व जीवास जवाशी अवतरले भंगवरी। धन्य धन्य तू ईश्वर तुझी लीला गोचर विलाशीने लागे पार बंद गती मी काय वर्ण तुझी कृपा होता लंगडा चढे गळावरता वेद वाचे मुकाय सातू समर्थ कथेशी द्यावे अनुसंधान मागील अध्याभ्यासी सामकाची सगाई करुणा महाराज झाले खिन्न मतभेद म्हणून या। एक दिवस जेता येऊन फैसला कर जुळून मने आपण जे दिले ठरवून तेच होईल। आपल्या हातची सगाई कधीच तुटणार नाही आपले वचन मोडणार नाही मी कलाकाळी आयशे जाणारे निश्चित किती ही झाले मतभेद तरी असावा आशीर्वाद महाराज तुमचा। ऐसे विचार ऐकून महाराज झाले समाधान परी जग जावे सोडून ऐसा निश्चित झाला। केल्या अवतार लिला परी जगन ओळखती मजला मूळची माझ्या वचनाला अन्य विचार करताती। जोवरी कुटुंबाचा विश्वास तोवरी असावा ध्यास अंती जाणे एकड्यास हे न विसरावे। ऐसा निर्धार करून सारिले सायंकाळी भोजन भवानीचे कैची चिंतन छावणीमध्ये प्रकट झाली भवानी साष्टांग नमस्कार करून दोन्ही कर जोडून उभी राहिली भवानी समोर। सेवकाशी बोलती झाली धन्य धन मान ऐश्वर कीर्ती तुझ्याजवळ माझ्या कृपेची सावली आहे तुझ्यावरी। घरात भरपूर धनधान्य जगी येश कीर्तिमान आता करावे लग्न माझी इच्छा आहे। आप सगुणी सेवाला लेणे केरी वचन सहल सेवा भाया तारे वायारी मन भारी हुस वाया करल सेवा भाया। चार कोशरो मंडप लगाऊं हिरा मोती लगाऊं सेवा भाया रामे घरीची परी बनाऊं तू वाया करल सेवा भाया। सेवा मने आहे मान्य परंतु करून घेता लग्न येथील अनेक विघ्न माझ्या जीवनात ब्रह्मरूपी जीवनात होत असे घात कांता आणि कनक यापासून सावधान असावे। माया ही अनिवार्य यात फसले सुर असुर परमात्म्याचा विसर पडतो जीवात्म्याशी। नारी संगे विषय सुख भोगती अंती नरकाची भरती परमात्मा मात्र विसरती स्वार्थासाठी। संसाराचा आहे संताप कुटुंबासाठी करतो पाप होत आहे पश्चाताप मानवाशी। नारीच्या संगती अनेक दुःखाची प्राप्ती विषय सुख भोगती आणखी कोणी नाही। एकल्याशीच येणे एकल्याशीच जाणे परमात्म्याशी जोडणे नाते जीवाचे नजर असेल नारीची आसक्ती कधीच नव्हे। सुखाची प्राप्ती बाधा होत असे ईश्वर प्राप्तीची अशी जाणावे। ऐकता सेवकाचे बोल भवानी झाली क्रोधायमान तिला वाटला अपमान मात्र शक्तीचा। रागावून बोले ज्वालामुखी नारीचा अपमान करतोशी नारीमुळे जगती शांतता आनंद आहे। नारी आहे रत्नाची खान तिच्या पोटी राम कृष्ण हनुमान नारी पोटी अवतार धरून अवतारीला केली असे। नारी आहे रत्नाची खान तू आहेस धर्मनी नंदन घेतलाशी जन्म आईच्या पोटी। म्हणून सांगते तुझ लागुने न करावा नारीचा अपमान माझे आहे आज्ञा वचन लग्न तू करावे। एक बाई अर्धांगिनी एक आशे भगिनी एक आशे जननी जगा भिदणी
नारीची रूपे बहुत असती तयाशी अपमानू नये कल्पांती मातृशक्तीची महती जाणून घ्यावी शेवाला पूर्ण अवतारी उणीव निघावी काहीतरी म्हणून भवानी आग्रही धरे लग्नासाठी भवानी म्हणे मम कृपेने तू जन्मला जगी कीर्ती पावला आता तयार व्हावे लग्नाला माझी आज्ञा आहे मजशी अपमानिशी बरी नाही होणार गती संसाराची आहे रीती ग्रहस्थाश्रम करावा शेवा म्हणे भुवरी ज्या असतील नारी त्या सर्व आहेत माझ्या पुरी मला बाप म्हणते ते सणल मर्यामा मारो केणो वाया कुकर करू मर्यामा माया कोर गोर मन भाया कच बेटी केरी लिलू मर्यामा माया माता भगिनी मन भाया किये सासू केन मर्यामा माया नानक्या मोठे मन पगू लागिये रंग केन दिदू मर्यामा माया तुम्ही तर सांगावे आता कोणाला मानू मी कांता तुमची आज्ञा मानता सत्याची होईल आतापर्यंत मी ब्रह्मचारी कीर्ती आहे जगा भीतरी गुंतली या संसारी कलंक आहे साधुशी ब्रह्मचर्य व्रत आहे श्रेष्ठ जगात करू नको मला भ्रष्ट माया मावली मला सांगावे शेवटी नारी रूप तुझी आहे जगती पत्नी म्हणावे कोणाशी तुझं सांगावे सेवकाशी बोले भवानी मृत्यू लोकातील सर्व कामीशी असतील तुझी मुती परी स्वर्गाची आणते मी कामिनी सेवा म्हणे स्वर्गीची काय अन भुवरीची काय शेवटी ती बाईची हाय मी लग्न करणार नाही कोणाशी आईशे वचन ऐकून भवानी झाली क्रोधाय मान करू नकोस अपमान आज्ञा माझी पाळावी शेवा भया नाही म्हणत वाद वाढला दोघात भवानी म्हणे स्वर्ग लोकात न्याय मागण्या जवया स्वर्गी आहे रामसभा तेथे आहे सर्व देवी देवता त्यांच्या समक्षात तक्रार घेऊन जाऊ राम समेत जाऊन तेथे मागूया न्यायदान दोघांनी करावे मान्य शेवाला तयार झाले झमरका मारी जगदंबा यू कर बोल तोची मिटू छेई जगे मन तारो न्याय करला शेवा भाया स्वर्गेनं जावा शेवा भाया आयशे बोलून भगवती गुप्त झाली ज्वालामुखी महाराज उठवणी प्रभावती हा बाबा दिवशी बोलतात मी आज जाणार स्वर्गाशी न्यायदान मागावयाशी भवानी आहे सोबती चिंता न करावी शेवाला हापा बुजून केरो सळरे बदू मारो केणो जगदंबा केरी स्वर्गेनं चाल करण लिम चंद्ररी कुडी रेणो तीन दनेरो वाजा रेणो जन्मेवाळीनं माल मत वेणो स्वर्गीती आणू करण केव शेवा भाया लग्नासाठी आहे भांडणं अवजारायची स्वर्गेनं वाया करलं की हात मार केली नाही अब न्याय करी सुधारायचं भाई बंधन केली ना तीन दनेरो वाजा रेलो लिमचं नेर दोली मार नको कुडी रेलो केला गो आणि जन्मेवाळी मत केलं म्हणजे याडी मत कोकण केलं आणि तर रोया शेवा भाई रो नाकी मोठं कोणी पण खेळतो म्हणून कोमत करी केवळ लग्नासाठी आहे भांडण तेथे होईल न्यायदान तुम्ही करावे भजन भवानीचे घेऊन सूक्ष्म देह येथे ठेवले स्थूळ देह त्याशी नारीचा स्पर्श होऊ नये काळजी घ्यावी सर्वांनी डोळ्यात तेल घालून करावे देहाचे रक्षण 3 दिवसात परतून येणार मी बधू म्हणे दादा मृत्यू लोकातून गेला एकदा तो परतला नाही कदा आजवरी तुम्ही जाता स्वर्गात परी होईल घात तुम्ही जाणता आहात आम्ही काय बोलणे महाराज बोलती बंधू प्रती भवानी आहे सोबती तुम्ही ठेवून जागृती मम देह रक्षावा भवानी झाली प्रकट धरून या सेवकाचा हात निघाली स्वर्ग लोकात न्यायदान मागाव्या इकडे छावणी तर सर्वजण करीती सगुणीचे भजन लिंबाच्या पाऱ्यात देह ठेवून रात्रंदिना रक्षीभर महाराजांच्या सोबत सगळी गेली रामसभेत इंद्राचे जाता लक्ष जवळ बोलाविले इंद्र म्हणे भवानी नका आली याशी घेऊन याचे आयुष्य अजूनही शिल्लक आहे ब्रह्मविष्णुरी सभा भरी सभा माई आयो सेवा भाया राम भगवान वचन बोल ई भाग्याम की लाई मर्यामा माया भवानी सांगे सभेला मम कृपेने याचा जन्म झाला बालपणी केले चमत्काराला मज कृपेने याचे गोधन मी दिले आम्हाला जेर दिले निजामाने मी त्याशी लक्षणे घराशा चोरी गेला जाऊन लिंब गावाला घराशा आणून दिला दिवाळीच्या दिवशी सुरखंडाच्या लढाईत झाला होता पराभूत सोनावळीच्या छायेत रक्षिले शेवालाशी माझी छाया होती म्हणून याशी
धन ऐश्वर्य प्राप्ती झाली आहे. मी सांगते शेवटीला याने तयार व्हावे लग्नाला. हा अपमानी तो मजला म्हणून रामसभेला आणले. रामसभा विचारे सेवका तुम्ही सांगावे आता का भवानी अपमानिता तशीच कृपा माझी तुमच्यावरी. महाराज सांगते सभेला भवानी कृपेने जन्म झाला परंतु पिता माझा तापशी बैसला त्याचे काय. म्हणे शोधून आणून दिले त्याची तिनेच मारले मग माझे मला दिले जाऊन काय दिले. म्हणे जहारापासून वाचले आम्ही घर नाही सोडले भवानीचे सोडले म्हणून संकट आले आमच्यावरी निजामाचे. घराशाने सांगितले भविष्य म्हणे जाऊ नका या मार्गास भवानी बोलती पुढील संकटास मीच निवारले. आधीच घराशाने सांगितला बघ मग बिल्लाने नेला चोरून भवानीला सोडून काय नवर झाले. सुरखंडाशी जाण्या भवानीचे दिली प्रेरणा आली असे रक्षणा काय नवर सांगावे. मी आहे ब्रह्मचारी माऊली तू गुंतवते संसारी आलो न्यायदान मागायास रामसभेची माझारे निकाल द्यावे सभेने. मारो राम भगवान जगदंबान बोल ई भाया ब्रह्मचारी रामावतारी पुरो राम बनगो मर्यामा माया. ऐका रामसभेचा निर्णय सेवा भयाचा झाला विजय ब्रह्मचर्य श्रेष्ठ होय निकाल लागला. रामसभेचा निर्णय ऐकून भवानी झाली क्रोधायमान. तियेशी वाटला अपमान स्वर्गलोकाशी लोकाने शेवाने आतापर्यंत कीर्ती केली भुवरी आता झाली स्वर्गाभितरी शेवालाची बरोबरी कोण करेल. हा झाला पूर्णावतारी याने अपमानिली नारी याची आयुष्याची दोरी संपवते आताची. ऐशी विचार करून महाराजाचा हात धरून निघाले स्वर्गातून कपट भावाने. धरून या दोन रूप एक महाराजाच्या सोबत दुसरे धर्मणी समीप प्रगटले. बोलती झाली भवानी ऐक बाई धर्मणी तुझा सेवा केला स्वर्ग भुवनी तुला माहित नाही नसे का. झाले 3 दिवस त्याचा झाला स्वर्गवास नाही सांगितले कोणी तुम्हाला आतापर्यंत. तेव्हा बोले धर्मणी काय बोलत हे खोटी वाणी कैशी आली अपशकोनी म्हातारी माझ्या घरी. बोलू नको ऐसे वचन निघून जा इथून वेळी आली कुठून माझ्या घरी. बोलती झाली म्हातारी भरवसा नाही माझ्यावरी. धर्मणीचा हात धरणी सत्वरी छावणीकडे निघाले. छावणीच्या दारावर सोडून गुप्त झाली भवानी. दुरून पाहती झाली धर्मणी लिंबाच्या पाल्यात भायाशी. पिटून कपाळ तिने घेतला पळ बंधू धरती सकळ आटपे कोणाशी. ठोकून या करी पडला धावून धडावरी पडली धावून धडावरी स्पर्श होता असे धड उडाळे तात्काळ. हात लगावतो भाया तीन म्हणा गादीवर कुदो स्वर्गे मरेणो सेवा भाया. 3 वेळा उडाले शेवटी शांत झाले. शेवाला स्वर्गात झाले आकार उडाला. एप्रिल महिना चैत्र मासाला रामनवमी सन 1806 शेवादासाचा अंत झाला. छावणी दुःखात उडाली. बंधू बोलती मातेस महाराज होते समाधीस तुझा लागताचे हात झाले स्वर्गाशी निजधामी. धर्मनी करी आक्रोश सोडून शेवादास कैसा गेला स्वर्गास माझ्या लेकुरा. 9 मास पोटी वागविले स्तनपानपुरी मीच गेले माझ्या लेकुराचा दूर नेले. कोणी माझे सांगावे मी कैशी पापीना माझी स्पर्श करून नेले बालकास ओढून काळाने. ऐसा झाला काळ उजळून नेले माझे बाळ आता कधी मुखकमळ पाहिजे मी त्याचे. ऐसा आक्रोश करीता माता झाली पिशुल फापा पुरा उजळून नेत घरामध्ये आपल्या. शेवारे कारण याडी झुरी तमारी याडी झूर माता धर्मणी झुर. शेवा सरिकू बाळ कोणी जन्म जगेमा भाया कोणी जन्म. शेवारे कारण रे बापू झुरो तमारो बाप झुरे भीमा नायक झुरे. शेवा सरिको बाळ कोणी मळ जगेमा भाया कोणी जन्म. शेवारे कारण
भाई झुरे તમારા હાપા ઝુરે બધું પૂરા ઝુર સેવા સરીકો ભાઈ કોની મળે જગેમાં ભાયા કોની મળે જગેમાં સેવારે કારણે તાંડો ઝુરો તમારો લોક ઝુર ગામ ઝુર સેવા સરીકો નાયક કોની મળે જગેમાં ભાયા કોની મળે સેવારે કારણે ધન ઝુરો તમારો ખાડું ઝુર ગરાશા જાણીએ ઝુર સેવા સરીકો ગવાયા કોની મળે જગેમાં ભાયા કોની મળે સેવારો તોળારામ ઝુર વારું ઝુર તોળારામ ઝુર સેવા સરીકો સવારી કોની મળે જગેમાં ભાયા કોની મળે સેવારે કારણે રે દેવી ઝુરત તમારી યારી ઝુર મર્યામાં માયા ઝુર સેવા સરીકો પૂજારી કોની મળે જગેમાં કોની મળે ગરાશા દુઃખી ધારા ભાર તોળારામાચાર નૈયા શ્રીજી પૂર ગાई रडती धारो धार वासरे पाहती एकमेकांना आयसा आक्रोश होता गावोगावी पसरडी वाढता शेवाला गेली तर स्वर्ग बनता लोक निघाले दर्शनाशी आपापले काम सोडणे पोहोचती रुईगडाशी येऊनी भायाचे दर्शन घेऊन बसली जागी झाली वाढता पसरडी आसपास बापूचा झाला स्वर्गवास नामा झाला दर्शनाशी विशाल जनसमुदाय हापा बद उपराशी धर्मीसात समजावती शेची धीरे संचित आता रडू नका बोलती शुद्ध जन काय उपयोग होणार रडून आता डोली सजवून अंत्ययात्रेची तयारी करावी हापा नायक डोली सगार पुरा नायक तू गलाल फेक बजू नायक तू भर रप्यारी मोठी फेक 70 शेकडा घरामा वेगो असो केर पडगो शेवा भाया नगरी हळहळ रोवरी आईवाळा तयार करून डोली पुष्पाने सजवली पोहऱ्याची जनता आली पाटलाशी घेऊन या भायाचे दर्शन घेऊन बोलते झाले सर्वजण आम्ही जाणार घेऊन देह शेवादासाचा म्हणते रुईगडचे लोक संत होते आमच्या भूमीत नाही लावू देणार हात महाराजाच्या देहाची काही एवढ्या जण बोलती का नेता जबरदस्ती पोहऱ्याचे पाटील म्हणते ऐकून घ्यावे महाराज एके दिवशी घेऊन या गोधनाशी आले आमच्या वनाशी तारावया गुरीवासरे मला नव्हती संतची महाराजांना देवाची भक्ती मी केली त्यांना विनंती पुत्र कारण बापूनी आशीर्वाद दिला काही काळ निघून गेला मला पुत्राला लाभ झाला भायाच्या कृपेने मी घेऊन काही द्रव्यधन आलो छावणीस लग्न करावया सन्मान महाराजांचा महाराज झाले बोलते धनद्रव्य नको मामा ते मरणो परात मम ध्येयाते तुम्ही आणावे आमच्या गावी करोनिया अंतिम संस्कार तुम्ही बांधावे मंदिर आहे अंतिम विचार महाराजांनी सांगितला आम्ही दिले वचना म्हणून आलो धावून आम्हाशी मुक्त करावे बंधना तुला सेवाभायाच्या पाटील बोलते स्पष्ट निर्माण झाले धर्मसंकट धर्मी मने ऐकावे नीट या समयाची ऐकावे माझे बोल जो कोणी डोलीशी उचले रक्तोत घेऊन जाईल आपल्या गावाशी महाराजांची जागृती शक्ती त्यांना जगदंबेची भक्ती पाहून आपण प्रचिती वाद करू नका वचन सर्वांचे मानले रुईचे आधी लोक आले डोली उचलण्याचे प्रयत्न केले डोली भरी उचलेना लावणी पूर्ण शक्ती डोली उचलण्याचा प्रयत्न करीती तरी परीना उचले तयाप्रती सर्व निराश झाले पाहून या सर्व पाटलाशी दिले महत्व सर्व लोकपाद चमत्कार डोलीचा बोलावणी पाटलाशी म्हणती उचलून या डोलीशी न्यावे आपल्या गावाशी संकल्प पूर्ण करावा समोर आले पाटील म्हणती जय जय शिवाला जय जय भवानी गरजोनी हात लाविला डोलीशी बोलावली लहान पोरत बोलावली लहान पोरत सोडून अहंकार डोलीला केला नमस्कार विनम्र भावाने स्पर्श करताच डोली पोराने सहज उजळी डोली खांद्यावर घेऊन चालले पोरागडाशी रुईगडची डोली चाली पोरियागडे मा जागा कुठे माता धर्मणे वगाव शेला मळगो श्रीखा मलकेशू बोल सेवा भाया बाळा मारी छाती फाडर गादेवाळा लोकांना आली प्रचिती जय शिवाला गणपती लोक मागे मागे चालती पोहरा चाले पोहऱ्या गावी चिंचेच्या झाडाखाली डोली खाली ठेवून चंदनाचे कष्टाने चिंता तयार केली त्यावर देह ठेवून बेल पुष्प पाहून नमस्कार करून चिंता प्रज्वलित केली ओम शांती ज्याला गगनी भिडती अवतार करायची संपती झाली असं आजोरी वचन निम चंदनेरी रचे आग्यारी उद्बत्ती चाल धमकारी अग्निमायची भाया बोलत सणरे पंचो मारो केणो मारे बचने हळद करजो राम सगळ चिरो पूजते
सगळं तिनं पूजती रोजोरे बंगला कोट मर्यामा हापा बधुपुरा विचार करून व उठवली तिथून छावणी भाया नाही ज्या ठिकाणी राहणार नाही छावणी आली पोहरा गडावर ते सेवा नामाचा आधार बांधून या मंदिर राहू लागले. श्री सेवालाल महाराज आहेत जेथे जागृत आज म्हणून संपूर्ण समाज येतो दर्शनाला. मंद बुद्धिहीन असे सेवालालाची प्रेरणा म्हणून ग्रंथ रचना झाली असेल. श्री सेवालाल अवतार लीला पूर्ण केला. 18 अध्यायाला ग्रंथ गेला कळसाला. सेवालाल लीलासागर प्रथमाध्यायी केली स्तुती गणपती शिव पार्वती तैशी आदळे सरस्वती वंदन करुण्या. दुसऱ्यात भीमाचे लग्न देवीचे तपश्चर्या करून मिळविले वरदान भीमा नायकाने. तिसऱ्यात शिवाला जन्म मृत्यूचे अन्न करून पाषाणाचा नगरा वाजून चमत्कार दाखविला. चतुर्थी अध्यायी देव भक्ताची भांडण मारिले शिवकाचे भोजन शिवराशी जर्जर करून टाकले असे. पंचमाध्यायी देवी झाली शांत बंधू गोदर मिळाली परत करुणा व्यापाराचे निमित्त शिवदास गरजू सोडून निघाले. षष्ठाध्यायी संत्री फळा सोडून निघाली. अशी छावणी गुत्ती जवळ येऊन राहिले बहुत वर्ष. विष्णुवत आहे परिसरात येथे आज आहे भव्य मंदिर जमीन 100 एकर भीमा नायकाच्या बनावाने. जाऊनी भागा नगरास निजामाचे पटवेले विषद दावे चमत्कारास. सप्तमाध्यायी पुढे बाळाजीचा भक्त नाव त्याचे धर्मीहात माळ पडली देवदोहात भवानीच्या आणली. भवानीने दिले दर्शन धर्मी पडे बेशुद्ध होऊन गेले बाळाजीने समाधान. अष्टमाध्यायी 9माध्यायाशी चरित्र बोलले असे धानू 7 सत्यवती उदरास त्याचा जन्म झाला असे. पंजाब देशी लाहोर प्रांतात जन्मले सुरासाद त्याचे चरित्र 10माध्यायीवरील असे. 11अध्यायी पराक्रमी सुरासाद जाऊन सुरखंडात पराक्रम दाखविला. 12व्या अध्यायात विद्रू केला जिवंत निवारले पिणाऱ्याचे संकट. सेवादास महाराजांनी गराशाला अभिमान भवानीने केले विधान. भिल्ल नेतील गराशाला बांधून. 13अध्यायी पुढे 14व्यात जाऊन सुरखंडात गुलाब खान मांडलिकास यमसदनी पाठविले. फिरुनी माहुर उनकेश्वर वाचविले. मोराने केले उपकार. 15व्या 16व्या अध्यायात नरसिंग नाईक इंग्र्याशी घेऊन सोबत प्रचिती पावती. सेवादासाची बधू पुत्र जेठा तुक्याची कन्या सामका यांची सगाई होता घरात कलह झाला. महाराज विचार करी मी आहे अवतारे आता सोडून या संसारी स्वर्गवासी व्हावे. आयसे कथानक असे 17व्यात नंतर गेले रामसभेत न्याय मागावाशी. रामसभेचा निकाल विजयी झाले. शहरात देवी झाले प्रयामान झाला. घात झाला सेवकाचा. रामनवमी दिवस मंगळवार झाला सेवकाचा अंत्यसंस्कार संपविला. अवतार 18व्या अध्यायी इथे कथेचा झाला कळस. जैसा घराचा असावा तुळस तैसाची ग्रंथ सेवादास बरोबरी असावा. करिता ग्रंथ पारायण सगुणी होत असे प्रसन्न मनोकामना पूर्ण. यात ना आता काय कसं ये ग्रंथे जर पारायण जर केले तो सगुण प्रसन्न आणि हे घरेमध्ये तो जे लागलं होतं असे प्रकार जीव लागत पण या अध्यायावर पारायण होणार होतं. आणि केलं प्रसन्न भवानी देवी प्रसन्न आणि करिता ग्रंथ पारायण सगुनी होतसे प्रसन्न मनोकामना पूर्ण. म्हणजे आपण मनोकामना सुद्धा पूर्ण जे जे तुम्हारे मने मागे भाई मनोकामना हाई भवानी माता पूर्ण करत जातो. पारायण जर करायचं जय जय भवानी पामराशी प्रेरणा देवानी ग्रंथ रचना करून घेतली कृपापळे. एरवी मी अज्ञान मंदगती बुद्धिहीन असेल काही न्यून सांभाळावे दासाची. गाव असे आमला जन्म असे यादव कुळाला
कानिकनाथ नाथ मंदिराला ग्रंथ रचना केली असे पावनी पौर्णिमा पवित्र केली ग्रंथाची सुरुवात आली जगदंबेची नवरात्र ग्रंथ पूर्ण झाला असे श्री देवालाल ग्रंथ भवानीची कथा पवित्र संतरामराव कृपेने भवानी तो श्यामसुंदर अष्टमध्याय गोड हा कुंडलिकावर जय विठ्ठल श्री तुकाराम शिवलाल महाराज की जय.